हॅलो आहे, नमस्कार. मी भारती. तर आता मला विचारतात, तू केसांना काय लावते? तुझे केस एवढे जाडे लांब पण झालेले आहेत. असं काहीही नाही, मी केसांना काही फालतू लावून घेत नाही. आणि बाजारातले प्रोडक्ट तर अजिबात मी लावत नाही आणि आपल्या केसाईवर यूज करत नाही, कधीच यूज केलेले नाही आजपर्यंत. तर मी सिंपल जे आहे आपण घरी ऑइल लावतो तोच ऑइल मी पण लावते आणि माझ्या केसांची अशी वाढ करते. आधीपासूनच मला केसाला तेल लावायचा खूप आवडतो. आणि पूर्वीच्या ज्या आई आजी आपल्या केसांना तेल लावून देत होत्या, त्याच्यानेच माझे केस एवढे लांब आणि दाट झालेले आहे. दुसरं काहीही कारण नाही. केस जे आहेत आपले ऑइलिंग असली तर केस अजिबात गुंतत नाही आणि लांब लचक व्हायला खूप मदत होते. माझे पण केस जे आहेत नॅचरल आहेत. मी अजिबात मार्केटचे प्रोडक्ट कुठलेही यूज करत नाही. मार्केटच्या प्रोडक्टने मला अजिबात अशी सवय झालेली नाही आहे. मी घरीच आपलं तेल कोकोनट ऑइलचं जे आहे लावून घेते आणि आपल्या केसांचं बघा सौंदर्य वाढवून घेते. तर माझे केस एवढे जे लांब झालेले आहेत ते जे आहेत कोकोनट ऑइल तेच मी यूज करते. आणि बघा आपण केस करून घेतो आणि केस जे आहेत आपले गुतून खूप राहतात, तर तसं नाही. वेळोवेळी आपण जर वेणी घालून ठेवली किंवा केस बांधून ठेवले, आपले केस अजिबात गुतत नाही आणि व्यवस्थित राहतात. आणि जेव्हा गुतले आपले केस तर आपल्या केसामधून फार असा गुताळा निघतो. तर माझ्या केसामधून तेवढं फार केस जात नाही आणि असे लांब दाट आणि खूप सुंदर असे केस दिसतात. कोणी पण विचारतात, तू आपल्या केसाला का लावते? तर मी माझ्या केसांना आहे ना घरी बनवलेलं तेल ऑइलीच वापरते. आता पूर्वीचे जे होते ना, आजी आई आजोबा सगळेजण, ते बघा आपल्या केसांना फार तेल लावायचे. तेला बिना कधीच असं नाही की त्यांना राहिलं. तेल जे आहे ते डेली यूज करायचे आणि जो तेल आहे नैसर्गिक आहे. कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि कुठलाही प्रोडक्ट आणून आपल्या केसांना किंवा चेहऱ्यांना सहजासहज आपण हातापायाला पण तेल लावून घेत होतो. तसंच बघा आता ते कधीच आपण बॉडी लोशन हे ते बाहेरचं कोणतंही प्रोडक्ट घेऊन आपल्या शरीरावर किंवा केसावर शॅम्पू वेगवेगळे वापरतो. तर कुठलाही केमिकलचा प्रोडक्ट न वापरता आपल्याला कोकोनट तेल जे आहे खूप चांगलं आहे आणि आपल्या केसांसाठी तर फारच चांगलं आहे. तर ते मी लावते, खूप छान आहे आणि माझे केस बघा खूप छान असे दाट पण आहेत आणि लांब पण आहेत. मला कोणी पण विचारतात, तू केसांना का लावते? तर मी घरी बनवलेलं ऑइल लावते, स्वतः करून घेते आणि त्याच्यामध्ये आहे ते थोडंसं मिक्स करून घेते. घरी असलेलं साहित्य आणि छान आपल्या केसांची वाढलेली आहे. फारच चांगले केस दिसतात, नॅचरल आहेत, नैसर्गिक आहेत. खूप चांगला फायदा होतो याच्यानी. आता तुम्हाला तेल लावणं नाही आवडत असेल तर तुम्ही काय करा, केस धुवायच्या आधी 1 तासाच्या अगोदर आपल्या केसांना चांगलं डोक्यांना मालिश करून घ्या. जेणेकरून आपलं तेल चांगलं जे आहे मसुडे पूर्ण जे आहे आपले डोक्यांना पूर्ण जे आहे तेल जे आहे भेदलं पाहिजे. आणि जे आपले केसांना आहे जे पूर्ण जे आहे आपले केस जे मजबूत झाले पाहिजेत, जडे जे आहेत त्यांचे केसांचे ते मजबूत झाले पाहिजेत. असं तरी आपल्याला 1 तासाच्या अगोदर तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण केस धुवू शकतो. केस धुतलं की पुन्हा आपल्याला 2 दिवसाने तेच तेल लावून घ्यायचं आणि केस धुवून घ्यायचे. आता डेली कोणाला तेल लावायला नाही आवडत, पण कसं डेली पण आपण तेल लावलं तर फार चांगलं आहे. त्याच्याने आपले केस गुंतत नाही, खूप छान आणि मस्त राहतात आणि सिल्की पण बनतात. आणि बांधून जर ठेवले आपण वेणी घालून केस बांधून जर ठेवले तर ते फारच खूपच छान आहे. केसांसाठी खूप छान आहे, गुतत पण नाही आणि वेणी जशीची तशीच राहते. तर बघा माझे केसाची मी कधी पण वेणी घालून ठेवते, नाही तर मग जुडा बांधून ठेवते. जुडा तर माझ्या केसाचा नेहमीच राहतो, कधीच मी खुले केस ठेवत नाही. कारण खुले केस ठेवले तर खूप गुंतून जातात. तर मी खुले केस कधीच ठेवत नाही आणि वेणी किंवा जुडा डेली बांधून ठेवते. तर डेली बांधून ठेवल्याने आपल्या केसाची वाढ पण होते. आपल्याला असं केस वाढल्या जेव्हा आपण केस करतो तर आपल्याला असं वाटते का माझ्या केसामध्ये खूप फरक पडला आणि माझे केस खूप वाढायला लागले. तसंच वाढायला लागतात, जसं जसं आपण केसांना बांधून ठेवतो तर त्याच्यामध्ये फरक दिसत जातो. तर मी अशीच करते आणि केस बघा माझे आता खूप फरक पडलेला आहे. तर मी जे आहे रेमेडी आहे ते यूज करत राहते. तर बघा आता मी इथं केस पूर्ण जे आहे ते बांधून घेत आहे.
आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला छोटासा कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम देत राहा. आणि आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.